पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न. असे प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षेला येतात, म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी देत आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला समजेल. काय आहे? कुणालने आपल्या वाढदिवसानिमित्त, म्हणजे त्याचा वाढदिवस होता. कोणाचा वाढदिवस होता? त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त 100 वह्यापैकी 2/3 वह्या, त्याच्याकडे वह्या किती आहेत? कुणालकडे 100 वह्या आहेत. किती वह्या आहेत? 100. त्यापैकी त्याने 2/3 वह्या काही मित्रांना समान वाटल्या. त्याचे काही मित्र आहेत आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त काही वह्या त्याने 2/3 वह्या समान वाटल्या. तर किती विद्यार्थ्यांना किंवा किती मित्रांना, इथे मित्रांना पाहिजे, इथं किती मित्रांना वह्या पुरतील हो? काय करावं? पहा, जसं की आपण एक उदाहरण, 100 रुपये काही विद्यार्थ्यांना समान वाटले. किती? काही विद्यार्थ्यांना किंवा 5 रुपये समान वाटले. तर किती विद्यार्थ्यांना पुरतील? किती मित्रांना पुरतील? 20. 5 ने 20 100ला भागतो आपण. तसंच आहे हे. म्हणजेच काय? त्याच्याकडे 100 वह्या आहेत आणि 2/3 वह्या त्याने काही मित्रांना वाटल्या. म्हणजेच भागाकार करा. 100 भागिले 2/3. आता तुम्ही म्हणाल हा भागाकार कसा करायचा? भागाकार करणे म्हणजेच पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. भागाकार करणे म्हणजेच काय? समजा हे 100 आहे, 100ला काय करायचं? 2/3 चा उलट 3/2 करायचं. आता सोपं आहे. पहा, आता 2 ने 100ला भागू शकतो आपण. भागा 2. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. काय काय उरलं हो इथं? 50 आणि 3 यांचा गुणाकार. 50 आणि 3 चा गुणाकार करा. 5 त्रिक 15, 0 जसे असतात. म्हणजेच 150. किती मित्रांना पुरतील वह्या? 150. म्हणजे 100 वह्या आहेत त्याच्या. किती वह्या आहेत? 100. त्यापैकी 2/3 वह्या त्याने समान वाटल्या. तर 150 विद्यार्थ्यांना किंवा 150 मित्रांना वह्या, चॉकलेट, गोळ्या काय असेल ते अशा पद्धतीचं उदाहरण तुम्ही तयार करू शकता. तर 150 मित्रांना, आता तुम्ही म्हणाल वह्या फाडून द्यायच्या का? एक उदाहरणासाठी हे घेतलेलं आहे, समजावा म्हणून. आणि अशा पद्धतीचे चॉकलेट, वह्या, पेन, पुस्तक काय तुम्हाला वाटायचे वाटू शकता. कुणाल तू काय वाटणार सांग? चॉकलेट. बरं ठीक आहे. किती विद्यार्थ्यांना पुरतील मग 100 चॉकलेट? 150 विद्यार्थ्यांना. पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे.